राम नाम जपना और राम कमाल अपना हे भाजपचं, संघाचं आणि विश्व हिंदू परिषदेचं रामाबद्दलचं प्रेम आहे का, हा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला. आणि हा प्रश्न निर्माण होण्याचं कारण म्हणजे राम मंदिराच्या दानपेटीतून 200 कोटी रुपयांची झालेली चोरी किंवा राम मंदिराच्या दानपेटीमध्ये पडलेला हा दरोडा. आता राम मंदिराच्या दानपेटीमध्ये हा दरोडा पडल्यानंतर किंवा ही चोरी झाल्यानंतर सुरुवातीला ही गोष्ट कोणी एक्नॉलेज केली नाही, पण आता राम मंदिराच्या जी काउंटिंगचा कक्ष आहे, म्हणजे जिथं नोटा मोजल्या जातात त्या ठिकाणी काम करणाऱ्या 8 कर्मचाऱ्यांना अटक केली गेली आणि राम मंदिरात चोरी झाली हे स्पष्ट झालं. आता या 8 कर्मचाऱ्यांना अटक जरी झाली असली तरीही त्यांना कामावर ठेवणारे त्यांचे नातेवाईक असलेले किंवा संबंधित असलेले जे ट्रस्ट मधले लोक आहेत त्यांच्यावर अजूनही गुन्हा दाखल झालेला नाहीये. ही लोक कोण आहेत तर हे ट्रस्टचे अध्यक्ष असलेले चंपतराय किंवा ट्रस्टी असलेले अनिल मिश्रा आणि गोपाळ राय ही लोक. आता या लोकांनी त्यांच्या नातेवाईकांना काउंटिंग रूम मध्ये ऍक्सेस दिला किंवा काउंटिंगच्या कामाला नियुक्त केलं आणि या लोकांनी अपहार केला. त्यामुळं राम मंदिरात नेमकी चोरी कशी झाली, ती चोरी करण्याची पद्धत कशी होती, सोबतच चंपतराय असतील, अनिल मिश्रा असतील किंवा गोपाळ राय असतील, या सगळ्या लोकांचा या चोरीमध्ये कसा सहभाग होता, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर केंद्रातलं मोदी सरकार आणि उत्तर प्रदेश मधलं योगी सरकार हे संघाशी आणि विश्व हिंदू परिषदेशी निगडीत असलेल्या राम मंदिरातल्या घोटाळेबाजांना वाचवताय असं तुम्हाला वाटतं का, हे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तर राम मंदिराच्या दानपेटीवर डल्ला मारला जातोय किंवा तिथे येणाऱ्या पैशांचा अपहार होतोय अशी चर्चा अयोध्या आणि उत्तर प्रदेशमध्ये अतिशय दबक्या आवाजात होत होती, पण त्याबद्दल कोणी उघडपणे बोलायला तयार नव्हतं. कारण की राम हा अतिशय आस्थेचा आणि संवेदनेचा विषय होता आणि त्यामुळं अतिशय संवेदनशील विषयामध्ये आपण कशाला हात घालायचा असा विचार इथले पत्रकारही करत होते आणि सामान्य लोकही करत होते. त्यामुळं उघडपणे त्याबद्दल कोणी बोलत नव्हतं. पण राम मंदिराच्या ट्रस्टमध्ये 10 ते 15 हजार पगारावर काम करणारी लोक ही अचानकपणे करोडपती कशी होत आहेत, बंगले कशी बांधतायत आणि मोठमोठ्या करोडोंच्या गाड्यांमध्ये कशी फिरतायत, हा प्रश्न सगळीकडेच विचारला जात होता. पण राम मंदिरातल्या या भ्रष्टाचाराला तोंड फोडलं ते म्हणजे सपाचे अध्यक्ष असलेल्या अखिलेश यादवांनी. अखिलेश यादवांनी 7 जूनला एक ट्विट केलं आणि त्यांनी ट्विट करून राम मंदिरामध्ये कशा प्रकारे भ्रष्टाचार होतोय याबद्दल माहिती दिली. आणि त्यानंतर योगी आदित्यनाथ सरकारनं या सगळ्या घोटाळ्यांची चौकशी करण्यासाठी एक SIT स्थापन केली आणि ती SIT स्थापन केल्यानंतर राम मंदिराच्या काउंटिंग कक्षामध्ये जे काम करत होते त्या कर्मचाऱ्यांच्या घरावर धाडी पडायला सुरुवात झाली आणि त्यांच्या घरांमधून लाखो रुपयांची कॅश किंवा लाखो रुपयांचे दागिने हे जप्त व्हायला सुरुवात झाली. याशिवाय या कर्मचाऱ्यांची संपत्ती कशा प्रकारे वाढत गेली किंवा हे कसे करोडपती झाले याबद्दलची रिपोर्टिंग हिंदी मीडियामधून म्हणजे प्रिंट मीडियामधून व्हायला सुरुवात झाली आणि यातून या घोटाळ्याची व्याप्ती किती मोठी आहे हे सगळ्यांना समजायला लागलं. पण एकंदरीत ही चोरी कशी होत होती किंवा राम मंदिराच्या दानपेटीतले पैसे चोरले कसे जात होते हे मी तुम्हाला एक एक करून सांगणार आहे. तर राम मंदिरात मधून 3 प्रकारची चोरी होत होती. त्यातला पहिला प्रकार म्हणजे कॅशची चोरी, दुसरा प्रकार म्हणजे दागिन्यांची चोरी आणि तिसरा प्रकार म्हणजे जमिनीच्या खरेदीमध्ये केले गेलेले घोळ. आता यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजे कॅशची चोरी. तर राम मंदिराच्या दानपेटीमध्ये जी कॅश येत होती त्या कॅशची काउंटिंग करण्यासाठी म्हणजे ती कॅश मोजण्यासाठी एक काउंटिंग कक्ष तिथं स्थापन केला गेला होता आणि या काउंटिंग कक्षामध्ये कॅमेरे लावले गेले होते. आता इथं काय होत होतं तर दानपेटीमध्ये जो पैसा जमा होत होता तो पैसा या काउंटिंग कक्षात आणला जात होता आणि तिथून 10च्या नोटा, 20च्या नोटा, 50च्या नोटा, 100च्या नोटा आणि 500च्या नोटा या सगळ्या वेगवेगळ्या केल्या जात होत्या आणि या नोटा वेगवेगळ्या करून या नोटांची बंडल बनवली जात होती. आता इथं कॅमेरे लावलेले होते किंवा जे लोक काउंटिंग करत होती त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी आणखी 2 अतिरिक्त लोक लावली गेली होती. पण या काउंटिंग कक्षात लावलेल्या CCTV कॅमेऱ्यांपासून वाचण्यासाठी इथल्या कर्मचाऱ्यांनी एक युक्ती लढवली.
म्हणजे त्यातला एक कर्मचारी हा कॅमेरा समोर जाऊन उभा राहायचा आणि कॅमेऱ्याचा व्ह्यू ब्लॉक करायचा आणि तेवढ्या वेळात बाकी लोक त्यांच्या कपड्यांमध्ये ही कॅश भरून न्यायचे आणि ते तिथल्या एका टॉयलेटमध्ये ठेवायचे आणि नंतर ती कॅश बाहेर नेली जायची आणि अशा प्रकारे दानपेटीतली कॅश ही बाहेर पर्यंत जायची. आता ही झाली कॅमेऱ्याचा व्ह्यू ब्लॉक करून थेटपणे केली गेलेली चोरी. पण या व्यतिरिक्त आणखी एका प्रकारे ही चोरी केली जात होती आणि ती चोरी अतिशय सफाईदारपणे आणि थोडंसं डोकं वापरून केली गेलेली चोरी होती. ती चोरी कशी केली जात होती? आता मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे दानपेटीतले जे पैसे होते ते या काउंटिंग रूम मध्ये आणले जायचे आणि ते काउंटिंग रूम मध्ये आणल्यानंतर ते सेग्रिगेट केले जायचे. म्हणजे सगळ्या नोटा वेगवेगळ्या केल्या जायच्या. 10, 20, 50, 100च्या किंवा 500च्या नोटा या वेगवेगळ्या केल्या जायच्या आणि त्याची बंडल बनवली जायची. आता ही बंडल बनवताना उदाहरणार्थ समजा की 100च्या 100 नोटांचं एक बंडल बनवलं, म्हणजे 10,000 रुपयाचं एक बंडल बनवलं आणि असे 100च्या 500च्या नोटांची बंडल बनवली. आता या नोटांची जी बंडल बनवली गेली ती बंडल जायची व्हाउचर बनवण्यासाठी. आणि व्हाउचर कसं बनायचं तर तिथं फक्त बंडल मोजली जायची. म्हणजे 100च्या नोटांची 10 बंडल आहेत म्हणजे 1,00,000 रुपये आहेत अशी नोंद ते त्या व्हाउचरवर करायचे आणि ती सगळी रक्कम बँकेमध्ये भरण्यासाठी दिली जायची. आता ही गोष्ट इथल्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली आणि या कर्मचाऱ्यांनी काय केलं तर त्यांनी 100 नोटांऐवजी 120 नोटा, 130 नोटा अशा वाढीव नोटा या बंडलांमध्ये भरायला किंवा पॅक करायला सुरुवात केली. आणि व्हाउचर बनवणाऱ्यांनी फक्त बंडलांच्या नुसार यावर रक्कम भरली आणि ज्यावेळी ही रक्कम व्हाउचर बनवून मंदिराच्या बाहेर पडली किंवा बँकेमध्ये काउंटिंगसाठी गेली त्यावेळी बँकेच्या कर्मचाऱ्यांशी सेटिंग करून या लोकांनी ज्या अतिरिक्त नोटा म्हणजे 20-30 नोटा अतिरिक्त भरल्या होत्या त्या सगळ्या नोटा काढून घ्यायला सुरुवात केली. आणि अशा प्रकारे राम मंदिराच्या दानपेटीतले पैसे अक्कल हुशारीनं आणि बँकेतल्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून लुबाडले गेले हे समोर आलं. आता हे झालं एक प्रकरण किंवा ही झाली एक प्रकारची चोरी. पण या व्यतिरिक्त सोन्याची किंवा दागिन्यांची सुद्धा चोरी झाली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता ज्यावेळी राम मंदिराचं ऑडिट झालं किंवा राम मंदिराच्या सोन्याचं ऑडिट झालं त्यावेळी या सोन्याचं नीटपणे रेकॉर्ड ठेवलं गेलं नाही किंवा त्याचा लेखाजोखाच नीटपणे ठेवला गेला नाही. म्हणजे राम मंदिरामध्ये किती सोनं आलं किंवा किती सोनं या लोकांनी बॅगांमध्ये भरून घरी नेलं याची कोणतीही नोंद नीटपणे ठेवली गेलेली नाहीये हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता राम मंदिरातल्या चोरीचा हा सगळा किस्सा ऐकल्यानंतर तुम्हाला असं वाटलं असेल की राम मंदिरामध्ये काउंटिंग कक्षात असलेल्या लोकांनी काहीतरी हातचलाखी केली आणि त्यांनी काही पैसे चोरले एवढाच हा मुद्दा मर्यादित आहे. पण तसं अजिबात नाहीये. तर राम मंदिरामधल्या ट्रस्टचे जे लोक आहेत किंवा ट्रस्टचे जे अध्यक्ष चंपतराय आहेत त्यांच्या सहित अनेक लोकांचे या चोरीमध्ये हात काळे झालेले आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता ट्रस्टचे अध्यक्ष असलेले चंपतराय असतील किंवा अनिल मिश्रा असतील किंवा गोपाळ राय असतील या सगळ्या लोकांचे हात या प्रकरणामध्ये काळे कसे झालेले आहेत तर ह्या काउंटिंग कक्षात असलेली लोक ही सगळी चंपतराय असतील, अनिल मिश्रा असतील किंवा गोपाळ राय असतील या सगळ्या लोकांशी संबंधित होती हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता राम मंदिराच्या या घोटाळ्याबद्दल ज्या नावाची मीडियामधून सर्वाधिक चर्चा होते ते नाव म्हणजे टिनू यादव. आता हा टिनू यादव कोण आहे तर हा टिनू यादव राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष असलेल्या चंपतराय यांचा ड्रायव्हर होता. आता ड्रायव्हरी सोडून तो थेटपणे राम मंदिराच्या कॅश काउंटिंग कक्षात कसा गेला म्हणजे तिथं त्याची नियुक्ती कशी केली गेली हा प्रश्न आहे. म्हणजे हा टिनू यादव काहीतरी खूप मोठं शिकलेला आहे किंवा याला बँकिंग मधला खूप मोठा अनुभव आहे असं काहीही नाहीये. एक साधा चंपतरायचा ड्रायव्हर असलेला व्यक्ती कॅश काउंटिंग मध्ये जातो आणि एवढा मोठा घोटाळा करतो मग त्याची नियुक्ती तिथं कशी होते आणि चंपतरायच्या वशिल्याशिवाय ही नियुक्ती झाली का हा प्रश्न निर्माण होतो. या व्यतिरिक्त आणखी काही नावं आहेत जी ट्रस्ट मधल्या लोकांशी निगडीत आहेत. मग उदाहरणच घ्यायचं झालं तर अनुकल्प मिश्रा, लवकुश मिश्रा आणि रमाशंकर मिश्रा हे 3 मिश्रा लोक आहेत. म्हणजे रमाशंकर मिश्रा या व्यक्तीचा लवकुश मिश्रा हा मुलगा आहे आणि अनुकल्प मिश्रा हा त्याचा जावई आहे. आणि ही सगळी लोक अनिल मिश्रा जे की राम मंदिर ट्रस्टचे ट्रस्टी आहेत यांचे नातेवाईक आहेत. म्हणजे ट्रस्टचे अध्यक्ष असलेले चंपतराय असतील किंवा ट्रस्टी असलेले अनिल मिश्रा असतील या लोकांनी स्वतःच्या नातेवाईकांची वर्णी या कॅश काउंटिंग रूम मध्ये लावली होती आणि या सगळ्या लोकांकडे
कोणताही कॅश काउंटिंगचा किंवा बँकिंगचा अनुभव नव्हता, तरीही त्यांना कॅश काउंटिंगची जबाबदारी दिली गेली होती. याचा अर्थ चंपतराय आणि अनिल मिश्रांनी चोरी करण्याच्या उद्देशानंच या लोकांची तिथं नियुक्ती केली होती, हे स्पष्ट होतं. आता याबद्दल भाजपचे कार्यकर्ते असं म्हणतायत की चंपतराय यांनी थेट थोडी चोरी केली किंवा अनिल मिश्रांनी थेट थोडी चोरी केली, त्यांच्या नातेवाईकांनी चोरी केली आणि यामुळं चंपतराय किंवा अनिल मिश्रा हे गुन्हेगार आहेत असं सिद्ध होत नाही. तर आता अनिल मिश्रा हे थेटपणे गुन्हेगार आहेत हे सिद्ध झालंय, ते म्हणजे जमीन घोटाळ्यातून. आता हा जमीन घोटाळा काय आहे, तर आम आदमी पक्षाचे खासदार असलेले संजय सिंग यांनी एक जमीन घोटाळा पुढे आणला आणि त्या जमीन घोटाळ्याचे पुरावे त्यांनी योगी आदित्यनाथ सरकारनं जी SIT स्थापन केली त्या SIT ला सुद्धा दिलेत. आता हा जमीन घोटाळा काय आहे, तर अयोध्येतली एक जमीन आहे, जी जमीन एक व्यक्ती एका इस्टेट एजंटला विकतो आणि त्याची किंमत त्यावेळी असते 2 कोटी रुपये आणि 2 कोटी रुपयाला ही जमीन विकली गेल्यानंतर अवघ्या 5 मिनिटांमध्ये राम मंदिर ट्रस्ट ही जमीन 18 कोटी रुपयांना खरेदी करतं. मग 2 कोटी रुपयांच्या जमिनीचे 18 कोटी रुपये कसे झाले, म्हणजे फक्त 5 मिनिटांमध्ये या जमिनीचे भाव 16 कोटी रुपयांनी कसे वाढले, हा मुख्य प्रश्न आहे. आता ट्रस्टी असलेल्या अनिल मिश्रांची यामध्ये इन्व्हॉल्वमेंट कशी आहे, तर ज्यावेळी या इस्टेट एजंटनं 2 कोटी रुपयाला त्या व्यक्तीकडनं जमीन खरेदी केली त्यावेळी सुद्धा आणि ज्यावेळी या इस्टेट एजंटकडनं राम मंदिर ट्रस्टनं 18 कोटी रुपयांना ही जमीन खरेदी केली त्यावेळी सुद्धा या दोन्ही प्रकरणांमध्ये अनिल मिश्रा यांची साक्षीदार म्हणून सही आहे. त्यामुळं अनिल मिश्रांचा या 2 कोटी रुपयांच्या आधीच्या व्यवहाराशी काय संबंध होता, याचं उत्तर आता अनिल मिश्रांनी देण्याची गरज आहे. आणि यावरून जमिनीच्या घोटाळ्यामध्ये सुद्धा या राम मंदिर ट्रस्टचे ट्रस्टी इन्व्हॉल्व होते, ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. म्हणजे राम मंदिराच्या दानपेट्यांमध्ये जे पैसे येत आहेत त्या पैशामधून कमी किमतीची जमीन अव्वाच्या सव्वा भावानं ही लोक विकत घेत होती आणि त्यामध्ये करोडो रुपयांचा घोटाळा करून आपलं उखळ पांढरं करत होती, ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. आता चंपतराय आणि अनिल मिश्रा यांनी स्वतःच्या नातेवाईकाला कॅश काउंटिंग रूम मध्ये नियुक्त केलेलं असताना किंवा जमिनीच्या घोटाळ्यांमध्ये करोडो रुपये त्यांनी खाल्लेत असा पुरावा असताना सुद्धा या दोघांवर सुद्धा योगी सरकारनं अजूनपर्यंत FIR केलेला नाहीये, ही यामध्ये आश्चर्याची गोष्ट आहे. मग योगी सरकारची जी SIT आहे ती SIT कोणाला पकडते, तर ती पकडते ते फक्त या 8 कर्मचाऱ्यांना. आता हे सगळं विश्लेषण ऐकल्यानंतर केंद्रातलं मोदी सरकार असेल किंवा राज्यातलं योगी सरकार असेल, हे चंपतराय आणि अनिल मिश्रांसारख्या मोठ्या माशांना वाचवताय असं तुम्हाला वाटतं का, हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.